मला वाटत या चंदुरी त्याच्या दाजीचा मर्डर केलाच. मला हा आस्थानाचा पंप भेटलेला आहे. मला खात्री होती गुन्हेगार तोच आहे म्हणून. कोंढाण्याला शिड्या लावायची वेळ आली आहे. आता होऊ द्या कडेलो. काय राजेश, कुठे गावाला का? काय झालं साहेब? चल तुला साहेबांच्या गावाला नेतो. पण झालं काय? ढगात हा पिल्लू, हे पकड. हा तुला हा पिल्लू, हे काय मॉर्निंग वॉकच करतोय. आता पुढे पडशील रे बांडगुळा. चल त्याला घेऊन सर पकडला त्या बांडगुळाला. घ्या. चल रे. का मारलं देशपांडेला? साहेब मी नाही मारलं सरांना. साहेब देशपांडेचा मर्डर का केला? साहेब मी काही नाही केलं. साहेब आम्हाला बघून पळाला पण. साहेब मी घाबरलो होतो. साहेब साहेब मी काही नाही केलं. साहेब खोटं बोलू नको. काय नाही केलं तू? काहीच नाही केलं. साहेब हे बघ राजेश, कसं आहे ना, गुन्हेगारांनी कितीही पुरावे नष्ट केले ना तरी एखादा धागा पोलिसांना सापडतोच. मग सांग, आम्हाला माहिती आहे तू देशपांडेचा खून केला आहे, पण का केला, कसा केला, सांग. मी नाही केला. साहेब सांग. मी नाही केला. साहेब मला सोडा. साहेब मी काहीच नाही केलं. साहेब मी आहे. आता मला शांतपणे सांग, देशपांडेला का मारलंस? मी नाही मारलं. साहेब तू नाही मारलंस? साहेब मी खरंच नाही मारलं. साहेब कोणी मारलं मग देशपांडेला? देशपांडेला कोणी मारलं? देशपांडे आपल्याला का मग? देशपांडेला कोणी मारलं? साहेब हे घ्या. अरे बापरे, गोळीनं घात केलं रे. अरे राजेश, ही तीच गोळी आहे जी क्राईम सीनवर आम्हाला सापडली. हा तुझा तोच इनेलर जो तुझ्या घरात सापडला. घटनास्थळावर तुझ्या चपलांचे फुटप्रिंट्स. येणा समजतोस का रे मादर भगत? साहेब साहेब मी सगळं सांगतो. साहेब फक्त माझ्या बायकोला सोडा. साहेब तिने काहीच केलेलं नाही. यात तिचा काहीच हात नाही. साहेब मी सगळं सांगतो. साहेब सांग लवकर. हो हो मीच केला देशपांडेचा खून.
का मारलंस देशपांडेला? त्या देशपांडेंच्या वडिलांमुळे माझ्या बापाने जीव दिला साहेब. आणि त्याचा सूड काढण्यासाठी मी त्याला मारलं साहेब. त्याच्यामुळे माझा अख्खा परिवार रस्त्यावर आला साहेब. याचा अर्थ तू ते देशपांडेचं मर्डर करशील? सांग नीट काय झालं होतं? का आणि कसं मारलं? हॅलो, कमिशनर साबळे, धनंजय देशपांडे बोलतोय. सयाजी येवले याची टीप द्यायची होती. तुम्हाला तर माहित आहे माझ्या औषधांची फॅक्टरी आहे आणि त्याची पण. आणि हा सयाजी येवले औषधामध्ये भेसळ करून लाखो लोकांच्या जीवाशी खेळतोय. आणि मी जे काय बोलतोय ते पुराव्या सकट बोलतोय. पुरावे तर तुमच्यापर्यंत पोचतील. आणि साबळे साहेब, माझी एक विनंती आहे, त्याच्या कंपनीला लवकरात लवकर सील करा आणि त्याला अरेस्ट करा. धन्यवाद साहेब, ठेवतो फोन. सयाजी येवले, तुझा खेळ संपला. सर, घात झाला. त्या देशपांडेंनी साबळे साहेबांना आपल्या कंपनीची टीप दिली. धनंजय देशपांडे, हरामखोर, शेवटी तू तुझी जात दाखवलीस ना. हा सयाजी येवले तुला सोडणार नाही सोडणार. धनंजय देशपांडे, बर्बाद केलंयस तू. माझ्या कुटुंबाला पण रस्त्यावर आणणार आहेस. पोलिस येत असतील आता. करू काय करू? आता एकच पर्याय. ऐक ना, मी जरा आलो सर. कोण आहे रे? बाजूला हो. कोण आहेस रे तू? राजेश, तू आत्ता इथे? तुम्हालाच तर भेटायला आलोय सर. मला भेटायला आत्ता एवढ्या रात्री? काही प्रॉब्लेम झालाय का? प्रॉब्लेम तर आता तुम्हाला होईल सर. तुम्ही मला अजून ओळखलं नाहीये. काही नशा केलीस का? तू तर राजेश, माझा ड्रायव्हर. सयाजी येवले, आठवलं का काही? सयाजी येवले तो फ्रॉड बिझनेसमॅन. त्याचा किस्सा तर 20 वर्षापूर्वीच संपला. त्याचं काय आता? ते माझे वडील होते. माझ्या वडिलांनी 20 वर्षापूर्वी जीव दिला. माझा अख्खा परिवार रस्त्यावर आला. आणि याला कारणीभूत फक्त तुमचे वडील धनंजय देशपांडे.
आज त्यांच्या मृत्यूचा बदला मी तुम्हाला मारून घेणार. ह्या दिवसाची वाट मी लहानपणापासून पाहत होतो आणि आज तो दिवस आलेला आहे. जितेंद्र देशपांडे, आज तू गेला. राजेश काम झालं. शांत बस, आपण घरी जाऊन बोलू. मॅडम, मी अश्विनी सोबत बाहेर आलोय. ठीक आहे मॅडम, मी लगेच घरी आलो. आणि मी त्याचा खेळ कायमचा संपवला. मी माझा बदला पूर्ण केला साहेब. मी माझा बदला पूर्ण केला साहेब. राजेश, तुझ्या दृष्टीने तुला तू योग्य वाटतोयस, पण कायद्याच्या आणि जगाच्या दृष्टीने तू चुकलास, जसा तुझा बाप चुकला. औषधांमध्ये भेसळ करून हजारो लोकांच्या जीवाशी तो खेळला आणि त्याची शिक्षा त्याला मिळाली. खर तर देशपांडेचा बाप मेला तेव्हाच हा चॅप्टर क्लोज झाला होता, पण नाही, तू तुझं सारं आयुष्य त्या बदल्यासाठी वाया घालवलंस. अखेर देशपांडेला संपवून टाकलं. काय मिळालं? क्षणभराचं समाधान, तेही कोणाचा जीव घेऊन. असं नसतं मित्र. जगाचा नियम आहे, इथे करा, इथेच फेडा. चुकलास तू राजेश, आणि याची शिक्षा तुला मिळणार. आता एकतर फाशी किंवा संपूर्ण आयुष्य जेलमध्ये सलग बस. Ha 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 ha.